मी तुकाराम पांडुरंग गिरकर. ह्या माझ्याबद्दल तर झालंच नाही काय. माझी भक्ती मी माझ्या गुरुची करतोय आणि पूर्ण परमात्माची भक्ती मी करतोय. करत असताना काही मीडियावाल्याने गैरमार्ग सर्विस करून उलटं सुलटं करून इथं लोकांना सगळे याड लावून आणि माझ्या घराकडे आला. मी काही उपासना करत नाही, का ते आत्महत्या करत नाही किंवा हे काही नसताना हे लोकांचे लांबड लागलेले आहे. ह्याच्यामुळं गैरसर्व मार्ग करून घेऊ नये. ज्याने आपल्या आपल्या हिसाबाने इथं येणं रद्द करावा. आणि हे का माझा कार्यक्रम आहे जो मी रद्द केलेला आहे. आणि वर्ण माझे जिल्ह्याचे अधिकारी आले, ते पोलीस अधिकारी, त्यांनी येऊन मला सांगितलेत आणि हे तुमचं काही नाही इथं आणि तुम्ही काही उपासना करून मरणार बी नाही किंवा आत्महत्या करणार बी नाही. आणि आमचं काही नसताना ह्या भागामध्ये गिरकर तुकाराम पांडुरंगाच्या घरामध्ये हे असं घटना घटायला आल्या. ह्याच्याबद्दल आम्ही काही आता करत नाही, आमचा अंधश्रद्धा करत नाही किंवा उपासना राहत नाही. नसताना बी लोक येऊन आता टकरा लागलेत. म्हणजे ह्याचा गैरमार्ग त्यांना झाल्यामुळं तिथं प्रत्येकाला वाटतंय की बाबा इथं काहीतरी घडलेलं आहे, चला जाऊ बघायला. म्हणजे हे गैरमार्ग झालेला आहे. कुणीही याचा गैरमार्ग समजून घेऊ नका. ते इथं यायची काय आवश्यकता नाही आहे. आणि तसं काय घडलेलं आहे सगळं पार पूर्ण बघत तर येऊन बघत असते तर तुम्हाला काहीच झिरो पॉईंट दिसतो. इथं काहीच नाही आणि घडलेलं बी नाही. अगदी साक्षात मी तर तुम्हाला बोलतोय, तुमच्या माझ्या तोंडात तुमच्या ऐका तोंडा उठा, त्यांनी तुमचे कानं काय बोलतोय ते ऐका. इथं काही नसताना तुम्ही काहीतरी यायची आवश्यकता नाही, कुणी काही आता हे करायची आवश्यकता नाही. आमची भक्ती आम्ही करतोय, आमच्या घरासाठी आम्ही करतोय, जगासाठी नाही किंवा आणि काय मला बाहेरचे चार माणसं माझ्याकडे यावं, मला जे म्हणावं असं बीच नाही. फक्त माझ्या घराकरता मी भक्ती करतोय. मला आमचं कुटुंब सुखी राहावं, माझं परिवार सुखी राहावा, मग कल्याण मिळावा, म्हणजे ज्ञान मिळावा, अशा हिशोबाने मी करायला माझ्यासाठी. मी काय